नमस्कार अमरावती. शिराळा ग्रामपंचायतीतील ग्रामसभा प्रकरणाने प्रशासनाची खरी कसोटी घेतली आहे. अनुसूचित जातींच्या महिलांना सत्तेत सहभाग मिळावा म्हणून दिलेल्या घटनात्मक आरक्षणाचा उद्देश शिराळ्यात मात्र धूसर होताना दिसतोय. महिला सरपंच अंकिता मिलिंद तायडे पदावर असल्या तरी गावाचा प्रत्यक्ष कारभार त्यांच्या वडील मिलिंद तायडे यांच्या हातात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभा, निर्णय प्रक्रिया आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये सरपंचाचा सहभाग जवळजवळ शून्य असल्याचं चित्र सभेत स्पष्ट झालं. विकास कामांचा लेखाजोखा मागितला असता स्पष्ट उत्तरे देण्याऐवजी गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. दारूच्या नशेत काही जणांनी मुद्दाम वातावरण बिघडवलं आणि या गोंधळाचा फायदा घेत उपसरपंच व ग्रामसचिव सभास्थळावरून निघून गेल्याचंही सांगितलं जात आहे. परिणामी ग्रामसभेतील महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच राहिले. हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नाही तर महिलेला केवळ नावापुरती सरपंच ठेवून सत्ता इतरांच्या हाती देण्याचा गंभीर आरोप आहे. प्रशासन याकडे डोळेझाक करतंय का की या मौनातच संमती दडलेली आहे? ग्रामसभा ही गावाची सर्वोच्च लोकशाही संस्था असताना ती जाणीवपूर्वक उधळली जात असेल तर लोकशाहीच धोक्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी. महिला सरपंच स्वायत्तपणे काम करतात का याची खातरजमा करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शिराळा ग्रामपंचायतीतील हा प्रकार प्रशासनासाठी इशारा ठरणार का की महिला सक्षमीकरण फक्त कागदावरच राहणार? मी बाळासाहेब आमले, राणा शिराळा. मी शिराळा रहिवासी आहो. आमची ग्रामसभा ही 26 जानेवारीला होणार होती. ती ग्रामसभा तहकूब होऊन 5 फरवरीला घेण्याचे ठरवले होते आणि काल 5 फरवरीला सभेसाठी गेलो असतो. आम्ही आमच्या सभेमध्ये सरपंच अंकिता मिलिंद तायडे ह्या उपस्थित नव्हत्या. या अगोदर 26 तारीख होती, त्याला सुद्धा त्या हजर नव्हत्या. झेंडावंदनला सुद्धा हजर नव्हत्या. त्यांना 2 वर्षापासून आम्ही पाहिलेलं नाही आहे. या ग्रामपंचायतमध्ये त्या दिसलेल्या नाही आहे आणि ह्या जो ग्रामपंचायतचा जो कारभार आहे, हा कारभार त्यांचेच वडील मिलिंद भाऊ तायडे हे सांभाळत असतात. आम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलो असता, त्या ग्रामसभेत आम्ही प्रश्न मांडायला गेलो असता, त्या ग्रामसभेत त्या सुट्टीवर आहे असं सांगत होते आणि त्या जो कारभार आहे तो स्वतः सांभाळत होते ते. आणि जो आमचा जो प्रश्न होते, जो ठराव आम्हाला जो आढावा बैठक पाहिजे, आढावा 5 वर्षाचा पाहिजे होता, तो आम्हाला मिळाला नाही. त्यांच्याकडनं उडवाउडीचे उत्तर मिळाले. त्यानंतर त्या उत्तर दिल्यानंतर ते अरेराईमध्ये बोलत गेले. आमच्याशी व्यवस्थित आम्हाला त्यांनी उत्तर दिलं नाही. आमच्या उत्तरचे त्यांनी व्यवस्थितरीती त्यांनी हँडल केलं, म्हणजे सांभाळलं नाही आणि आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर न देता सभा तहकूब करून, सभाला समाप्ती करून त्या सभेमधून निघून गेले आणि कोणाला ग्रामस्थांना धक्काबुक्की सुद्धा केली.